22-23 मध्ये झालेला सर्वे या औषधिक ऊर्जा प्रकल्पाचा तो 3 ते 4-5 वर्षानंतर आपल्याला जेव्हा शासनाकडून नोटीस आली तेव्हा आज आपण जागृत झालो. आता परवाच्या दिवशी एक मीटिंग झाली आमची, सर्व तालुक्यातले बऱ्यापैकी सरपंच होते आणि दुसरा प्रोजेक्ट जो आहे तो तळेरान आणि सावर्णे इथं आहे. आणि आता ज्या पहिल्या प्रोजेक्ट मध्ये जेवढी जमीन गेलेली आहे 300 एकर, त्याच्यापेक्षा याच्यामध्ये जास्त जमीन जाते या प्रोजेक्ट मध्ये. म्हणजे हळूहळू सह्याद्रीचा पश्चिम पट्टा नाहीसा होणार आहे. मुळात आपल्याकडे जी धरणं झाली त्या धरणांमुळे आपण आजही वंचित झालेलो आहे. कुठेही आपल्या लोकांचं पुनर्वसन केलेलं नाही. आणि ज्यांचं पुनर्वसन झालं, समजा ढिंगे धरणाचं पुनर्वसन पुणे शिरूर असेल किंवा अन्य ठिकाणी झाले, त्या ठिकाणी त्या लोकांनी आपल्या लोकांच्या नावावर जमिनी झाल्या तरी सुद्धा जमिनी कसून दिल्या नाहीत. आज अशी परिस्थिती आहे. उदाहरणार्थ निरगुड सरमध्ये अशीच परिस्थिती आहे. तर याच्यासाठी आपण अतिशय सर्व जनसामान्यांनी या प्रकल्पाला विरोध केला पाहिजे. विरोध केला नाही तर निश्चितच आपले हाल अपेष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. असे गंभीर परिणाम याच्यावर आपल्या सगळ्या जनजीवनावरती होणार आहेत. याच्यासाठी खऱ्या अर्थानं अजूनही आज जर 122-23 लोक आले, ग्रामसभा कोरम पूर्ण झाला आहे, परंतु त्याच्याही पेक्षा जास्त लोकांनी सह्या केल्या पाहिजेत आणि विरोध दर्शवला पाहिजे. उद्याच विरोध दर्शवण्यासाठी या तालुक्याचे आमदार त्यांनी कलेक्टरसह आज जवळ या ठिकाणी मीटिंग लावलेली आहे. उद्याच आपल्याला या आजच्या ग्रामसभेचा विरोध झाल्याची एक प्रत तिथं सादर करायची आहे. उद्या सरपंच असेल, ग्रामपंचायत बोर्डे असेल, पोलीस पाटील असेल, तंटामुक्ती अध्यक्ष असेल, या सर्वांना तिथं जाणं आग्रही आहे. तसेच विशेष पदाधिकारी म्हणून विविध सहकारी सोसायटीचे संचालक असतील, चेअरमन असतील, यांनी सुद्धा गावाचं प्रतिनिधित्व म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहणं आग्रही आहे. म्हणून आपण सर्वजण या प्रकल्पाला मोठ्या तीव्रतेने विरोध दर्शवू अशी आपल्या सर्वांना मी विनंती करतो की हा आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. याच्यासाठी कुठलेही याच्यामध्ये कुणाचाही कुठलाही स्वार्थ नाही, परंतु सर्व समाजाचं, सर्व अनुसूचित जमातीतील महादेव कोळी समाजाचं अस्तित्वाची ही लढाई आहे. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी औषधिक प्रकल्प होत आहेत. अकोले असेल, इगतपुरी असेल, जो कोळवण विभाग आहे, त्या कोळवण विभागामध्ये परवाच आम्ही भोईर साहेब आणि आम्ही सगळेजण अकोल्याला गेलो. तिथे 27 गावं अतिदक्षता संवेदनशील म्हणून घोषित केले. लवाळीचा हा पट्टा जो आपला आहे हाच पट्टा केलेला आहे. इगतपुरीमध्ये पण तेच केलेलं आहे. एकीकडनं धरण, एकीकडनं संवेदन, एकीकडनं डोंगर, अतिशय भयान परिस्थिती आज आपल्या खऱ्या अर्थानं समाजावर आलेली आहे. आणि त्याच्यासाठी आपण सर्वजणांनी जागृत होऊ, याला तीव्र असा विरोध दर्शवला पाहिजे. जर तीव्र असा विरोध दर्शवला नाही तर निश्चितच आपलं जगणं हे मुश्किल झाल्याशिवाय राहणार नाही. अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना गावचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये आणि येत्या 15 ऑगस्टच्या दिवशी 12 वाजता आपण कल्याण मुंबई हवे अडवण्याचा निवेदन देतोय. आज 3 वाजता देतोय आणि निवेदन देऊन आपण तो रस्ता 15 ऑगस्ट झाल्यानंतर बरोबर 12 वाजता 12 ते 4 या कालावधीमध्ये पूर्ण रस्ता बंदी करणार आहोत. त्यासाठी सुद्धा मोठ्या संख्येने आपल्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपण या ठिकाणी सगळेजण आलात. हे अतिशय संवेदनशील विषय आहे, अतिशय भयान विषय आहे, जेणेकरून आपण अस्तव्यस्त होणार आहे त्या प्रकल्पांमुळे. ज्यावेळेस तो प्रकल्प होईल आणि आपण जर त्याला विरोध नाही केला तर उद्या तळेरांचा प्रकल्प होत असताना लोक आपल्याला सहकार्य करणार नाहीत. मग आम्हीच केला, आमचा प्रकल्प झाला तेव्हा कुठं तळेरांकरांनी विरोध केला. अशी परिस्थिती होता कामा नये. ज्यांना ज्यांना येता येईल, ज्यांना ज्यांना सहभागी होता येईल त्या मोर्चांमध्ये त्यांनी सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि तीव्र असं आपण निषेध व्यक्त करावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.